नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान 2020 ते 22 पर्यंत थकीत अनुदान हे मंजूर झालेलं आहे. या जिल्ह्यामध्ये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांना नवीन आलेल्या GR आपण पूर्ण अपडेट शासन निर्णयानुसार पूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अवकाळी पावसामुळे डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 24,67,33,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या निर्णयामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार आहे. डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी मदतीसाठी प्राप्त प्रस्तावानुसार राज्य शासनाने ही मदत वितरित करण्यास मान्यता दिली आहे, असे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे. वृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहते. अवळी पाऊस, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे असल्याचे आपल्याला सांगितले आहे. 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांचे व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बांधत्यांना मदत वाटपासाठी 106,64,96,000 रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला असल्याने आता निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळणार आहे. राज्यात सन 2020 ते 22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांचे व इतर मालमत्तेसाठी निधी वितरित केला आहे. सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपीक व मालमत्ता नुकसानीचे मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत होती. प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावाकडे अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी व बाधितांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी सांगितली आहे. राज्यात सन 2020-22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांची व इतर मालमत्तेचे बाधितांना नुकसान विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावामुळे वेळोवेळी निधी वितरित करण्यात आला आहे. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणामुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावावर कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे शेतपिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनात पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काही प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते. या प्रस्तावांना माननीय मुख्यमंत्री सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली व निधी मंजुरीस आवश्यकता दिली. पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. शेतीची निगडी कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिली जाते. कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट देते. शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी दिली जाते. राहिव अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल. आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर केला जाईल आणि ट्रॅक्टर सुरू केले जाणार. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, विजेचे कनेक्शन कापणे थांबवले जाणार. या दिशेने देण्यात येणाऱ्या विविध सवलती पोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने उचलावा व त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार या प्रकरणी पुढील उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल व विभागात सादर करण्यात यावा. सदर तालुक्यातील खातेदाराशी कृषी विषयक मतदानासाठी निविष्ट अनुदान आणि देय राहतील. निविष्ट अनुदान हे कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या व 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकरी खातेदारांना मिळणार आहे. दर मदतीचे वाटप सन 2023च्या खरीप हंगामातील 7 ते 12 मधील पिकाच्या नोंदणीच्या आधारे करण्यात येईल. अर्थात पीक पाहणीचा आधार घेतला जाईल. हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेली पीक कापणी प्रयोगांती असलेल्या पीक पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकांचे 33% नुकसान ठरवण्यात यावे. प्रमुख पीक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांना सुद्धा मदत अनुदेय राहील. बहुवार्षिक फळपिके व बागायती पिके यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेली 6 निषाद शेतीनिहाय पंचनामे करण्यात यावी. बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरवण्याचा निकष 7-12 मधील नोंद नुकसानाची प्रतिवित्ता ठरवण्यासाठी पंचनामा हा अनेक बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी त्यांची नोंद 7 ते 12 मध्ये आवश्यक आहे.
2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणीमध्ये पिकांच्या 7-12 उतारावरील नोंदणीबाबत कोणतेही आक्षेप वगळल्यास निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतुदीनुसार करण्यात यावे. दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबवण्यात यावी. तसेच मध्यान्ह भोजन योजना एक एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावे.